नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। आता प्रत्येकाला वाटते हँडसम बना म्हणते, पण आता काय करायचं का? आता का चुना माखून हिंडायचं का तोंडाला? हँडसम बनण्यासाठी तुम्हाला साधा सोपा मार्ग सांगतो। आपल्याला कसं असते, पुरुष मंडळीला काय होतंय की बरेच आता महिलांना वांग येतो, पण पुरुष मंडळींना ना बाहेर फिरायला लागतंय, डोक्यात विचार खूप असतात, संसार चालवायचा, घर चालवायचं, बाहेरच्या बऱ्याच तसल्याने पैशाच्या हो ते दादा बाहेरच्या लढतरी म्हटल्यानंतर लगेच कराय ते नाही। पैशाचं काय काय उठाठेव असते आपली, आहे ना, आपल्याला सगळं चालवायचं असते, घर बांधायला असते, हप्ते असतात, काय काय असते। त्यानं काय होतं की हळूहळू ना तोंड असं आपल्याला खराब व्हायला लागतं, रिंकल्स यायला लागतात। बऱ्याच लोकांना इथून असं काळं व्हायला लागतं, बऱ्याच लोकांना इथं कपाळाच्या इथं काळं व्हायला लागतं, इकडच्या बाजूला असं काळं व्हायला लागतं, किंवा हळूहळू इथं सुद्धा खूप सुरकुत्या पडायला लागतात बघा। हे जर घालवायचं असेल आपणही करू शकता बरं का। साधी गोष्ट आहे, केळीची साल घ्यायची, मिक्सरमध्ये टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्यात लिंबू थोडा पिळायचा, थोडंसं तुम्ही तुरटी आणि थोडा खायचा सोडा, 4च कंटेन्स आहेत, हे टाकायचं त्याच्यात। आणि हे मस्तपैकी तुरटी थोडीशी एक्स्ट्रा वापरायची, हे मिक्सरला लावून त्याचं काय करायची, पेस्ट तयार करायची, चेहऱ्याला लावायचं, 10च मिनिटं थांबायचं आणि 10 मिनिटानंतर हे धुवून टाकायचं। चॅलेंज आहे माझं, हे फक्त करून बघा, एका ऍप्लिकेशनमध्ये फरक जाणवला पाहिजे। आपल्यालाही सांगतो, आपण जर समजा तुम्हाला खरंच खूप सुंदर दिसायचं आहे, रिंकल्स घालवायचे, तर वांग घालवायचं आहे, तर याच्यासाठी सुद्धा खूप छोट्या गोष्टी असतात बघा, ते करायचं। तुम्ही भस्म माहिती आहे, भस्म आपण कपाळाला भस्म लावतो बघा, मंदिरात असतंय ते भस्म, माहिती आहे ना सगळ्यांना? हां, तर ते काय करायचं, भस्म घ्यायचं आणि ते असं उगाळायचं, त्याची पेस्ट तयार करायची, ती पेस्ट चेहऱ्याला लावायची आणि सुकू द्यायची, पूर्ण सुकू द्यायची। आणि नंतर सुकल्यानंतर आपण अर्धा पाऊण तास किंवा तासभर ठेवा, जितका वेळ ठेवाल तितका तुम्हाला त्याचा फायदा होईल। वांग तर निघून जाईलच याच्यातून, पण त्याच्यापेक्षाही छान म्हणला तर तुमच्या चेहऱ्यावरचे रिंकल्स आणि त्याच्यापेक्षाही जास्त तुमच्या चेहऱ्यावरती, म्हणजे महिलांची स्किन थोडी नाजूक असते, जरा सूर्यप्रकाश पडल्यानंतर बघा चेहरा बांधून सुद्धा चेहऱ्यावरचं ते तुम्हाला काळं पडते ना, हे टोटली बंद होऊन जाईल। पिंपल्स येणे, मुरम येणे सगळं बऱ्यापैकी बंद होऊन जाईल। हे तुम्ही करून बघा अशाच पद्धतीने। सगळ्यात महत्त्वाचं हृदय सांभाळा, आणि हृदय सांभाळायचं असेल तर लसूण पाकळी रोज एक खायची, नसेल तर किमान 1 दिवस आड तरी तुम्ही 2 दिवसातून एकदा लसूण पाकळी खायची। कुंभक करायचं, बीपीचा त्रास ऑटोमॅटिक कमी होऊन जातो, फुकटात बरे होऊन जाल, फुकटात 1 रुपया सुद्धा खर्च करायची गरज लागणार नाही। कुंभक म्हणजे काय करायचं, सकाळी उठल्याबरोबर विदाऊट मोबाईल जाऊन या, ते एक बरं आहे। ते आता हल्ली काय झालं माहिती आहे, पहिलं 1-1.5-2 किलोमीटर मॉर्निंग वॉकच व्हायचं, ते पांदीत जाताना है ना, टमरेल घेऊन जायचं नाही यायचं, त्याच्यातच मॉर्निंग वॉक व्हायचं। आता ते घरातच झालंय, बेडवरनं उतरलं की दुसरा पाय बाथरूम मध्येच। त्यामुळे माणसाची काय झाले, तिकडे मोबाईल घेऊन जाय, आणि सगळी सोय आता आहे, पाणी कांजी सगळं आत आहे, पहिलं पाणी घेऊन जायला लागायचं। मला वाटतं त्यावेळी मोबाईल नव्हते म्हणून बरं होतं, नाहीतर पांदीत जाताना एका हातात टमरेल, एका हातात मोबाईल, बाकीचं कसं अवघडच आहे का नाही? दुसऱ्याला मेसेज करायची वेळ, तुझा आवरला असेल तर माझा मोबाईल तेवढा घेऊन जा, ते म्हणा माझा पण तोच प्रश्न आहे, तुझं आवरलं तर तूच ये। तर चला, तर असं तुम्हाला सांगतो, काय कुठेपर्यंत आलो होतो? हां, नाही मला माहिती आहे तुमच्या लक्षात आहे का बघितलं, मगापासून लिंक तोडली नाही, आता तोडीन का? तर हृदयावरती आलो होतो। तर कुंभक करायचं, सकाळी फ्रेश होऊन आलो की काय करायचं, श्वास घ्यायचा नाकाने, छातीत रोखून ठेवायचा, जितका वेळ थांबता येईल तितका वेळ थांबायचं, आणि सोडताना तोंडातून सोडा। परत फक्त 5 वेळा करायचं, ज्या दिवशी कराल त्याच्या 3ऱ्या दिवशीपासून बीपीची गोळी कमी करायला चालू करायची, हळूहळू करत 15-20 दिवसात बंद करायची, तुम्ही मरणार नाही हे मी तुम्हाला सांगतो। आणि ज्याची वेळ आली त्याला मीच काय, माझा बाप सुद्धा वाचवू शकत। वेळेच्या अगोदर मोदी साहेबांचा वशिला लावला तर तुम्ही जाईत नाही, हे लक्षात घ्या, फिक्स आहे तुमची तारीख ठरलेली आहे, वार ठरलेला आहे, वेळ ठरलेली आहे, जन्माला यायच्या अगोदर मृत्यू, तुमचा राजीनामा लिहून घेतलाय, नाही तर तुम्ही काय जाणार आहे ते नाही वरती। हे महिला मंडळ तर लय डेंजर आहे, तुम्हाला काय वाटते जातात हे? हां, पोराचं लगीन बघितलं की डोळं मिटायला मोकळी, सोन्याचं तोंड बघावं, म्हातारीने कार्यक्रम करून घ्यावा का नाही? मरत नाही बघा, हो म्हणते नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय मरतोय, नातवाचं तोंड बघावं, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम करून घ्यावा, जाऊ ते 5वी पुजून तरी म्हातारीने जावं का नाही?
तर त्याला ना आजीचं सुख नको? कुठंपर्यंत देणार? 10वीला गेला ना तू, 10वीचा निकाल ऐकून तुझा निकाल सांगावाच का नाही पडदेशी? जाईत नाही बघा. हा म्हणते आता हातातोंडाला आलंय त्याचं बिन लगीन बघता मारणार आहे काय. आणि जरी समजा त्यात चुकून माकून नंबर लागलाच तर काय म्हणते माहिती का, नातवाला बोलू दे म्हणजे इकडे ये, मी असंच मरत नाही, मी मेलो तरी तुझ्या पोटाला येणार नाही, तू आमची पाठलाग सोडूच नकोस, तू जाऊच नकोस. ते तरी कशाला करतेस, अशीच राहा की. हो का, मरणाला घाबरू नका. तुम्ही जे रोज मरणाला घाबरून रोज मरताय ना ते बंद करायचं आजपासून. आम्ही आहोत सोबत. साध्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो. हसत खेळत राहणे, आयुष्य सुंदर जगणे, आजारांचे विचार डोक्यातून काढा. कुठलाही आजार असू दे, काही असू दे, तोडकर संजीवनी आहे एवढं फक्त लक्षात ठेवणे, बाकीचं विसरून जा.